एका ब्राह्मणाचा मुलगा काशीला शिक्षण घेण्यासाठी गेला होता. तिथे त्याने 12 वर्ष कठोर परिश्रम करून सर्व शास्त्रे, वेद आणि पुराणे यांचा अभ्यास केला. जेव्हा त्याला वाटले की त्याने सर्व काही शिकले आहे, तेव्हा तो अभिमानाने घरी परतला. घरी पोहोचताच त्याने त्याच्या वडिलांना सांगितले, बाबा, मी सगळं शिकून आलो आहे. आता मला प्रत्येक प्रश्नाची उत्तरे माहीत आहेत. तुम्ही मला काहीही विचारू शकता. त्याचे वडील हसले आणि म्हणाले, ठीक आहे बाळा, तू खूप शिकला आहेस, तर माझ्या एका छोट्या प्रश्नाचं उत्तर दे. मुलगा आत्मविश्वासाने म्हणाला, हो बाबा, कृपया विचारा. वडिलांनी गंभीर स्वरात विचारले, सांग बाळा, पाप्याच्या वडिलांचे नाव काय आहे? ब्राह्मणाच्या मुलाला धक्का बसला. त्याने स्वतःशी विचार केला की हे मी कधीच वाचले नाही. कोणत्याही पुस्तकात किंवा धर्मग्रंथात याचा उल्लेख नाही. त्याने संपूर्ण रात्र त्याच्या पुस्तकांमध्ये या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात घालवली. त्याची पाने उलटली, पण त्याला पापाच्या वडिलांचे नाव कुठेही सापडले नाही. सकाळ झाल्यावर वडिलांनी विचारले, तुला माझ्या प्रश्नाचे उत्तर सापडले का? मुलाने डोके खाली केले. वडिलांनी म्हटले, बाळा, जर तुला पापाच्या वडिलांचे नाव हे माहीत नसेल तर तू काय शिकलास? हे ऐकून मुलाला खूप लाज वाटली. तो दृढ स्वरात म्हणाला, बाबा, पापीच्या वडिलांचे नाव कळल्यानंतरच मी परत येईन, जरी मला वर्षानुवर्षे लागली तरी. असे म्हणत तो पुन्हा काशीकडे निघाला. वाटेत दुपारी त्याला प्रचंड तहान लागली आणि त्याचा घसा कोरडा पडू लागला. त्याने आजूबाजूला पाहिले. त्याला जवळच एक गाव दिसले. तो गावात पोहोचला आणि एका घराचा दरवाजा ठोठावत म्हणाला, कोणी आहे का? मला खूप तहान लागली आहे. कृपया मला थोडे पाणी द्या. ब्राह्मणाच्या मुलाचा आवाज ऐकून घरातून एक सुंदर स्त्री बाहेर आली. तिने ब्राह्मणाच्या मुलाला पाण्याचे एक भांडे दिलं. ब्राह्मणाच्या मुलाने समाधानाने पाणी प्यायले आणि सुंदर स्त्रीला विचारले, मॅडम, हे कोणाचे घर आहे? ती स्त्री हसली आणि म्हणाली, पंडितजी, हा प्रश्न आहे. पाणी पिण्यापूर्वी तू विचारायला हवे होतेस. आता तू माझ्या हातून पाणी प्यायला आहेस. ऐक, हे घर एका वेश्येचे आहे आणि मी एक वेश्या आहे. माझे नाव गुलाबोबाई आहे. हे ऐकून ब्राह्मणाच्या मुलाला धक्का बसला. त्याने कान धरले. तो कुरकुरू लागला, अरे देवा, मी एक गंभीर पाप केले आहे. मी एका वेश्येच्या घरातून पाणी प्यायलो. तो स्वतःशी विचार करू लागला, मला त्या पापाच्या वडिलांचे नावच सापडले नाही, तर मी आणखी एक पाप केले आहे. गुलाबोबाई हसल्या आणि म्हणाल्या, पंडितजी, तुम्ही कुठे जात आहात? पंडितजींनी तिला संपूर्ण कहाणी सांगितली. ते म्हणाले, मी पापीच्या वडिलांचे नाव जाणून घेण्यासाठी काशीला जात आहे. 12 वर्षांच्या अभ्यासानंतरही हा प्रश्न अनुत्तरित राहिला. गुलाबोबाईंनी मनात विचार केला, 12 वर्ष काशीमध्ये शिक्षण घेतलेल्या पंडितजींना साध्या पापीच्या वडिलांचे नावही माहीत नाही आणि आता ते पुन्हा काशीला शिक्षण घेण्यासाठी जात आहेत. मी त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर का सांगू नये? ती म्हणाली, पंडितजी, तुम्हाला काशीला जाण्याची गरज नाही. पंडितजी, मी तुम्हाला त्या पापीच्या वडिलांचे नाव सांगू शकते. पंडितजी उत्सुकतेने म्हणाले, खरंच? जर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दिले तर मला इतके दूर जाण्याची गरज पडणार नाही. गुलाबोबाई ती हसली आणि म्हणाली, ठीक आहे पंडितजी, पण तुम्ही पापीच्या वडिलांचे नाव उघड करण्यापूर्वी माझी एक अट आहे, आणि ती अट म्हणजे तुम्हाला माझ्या घरी जेवावे लागेल. तुम्ही खूप लांबून आला आहात आणि तुम्ही थकलेले दिसता, म्हणून तुम्ही थोडी विश्रांती घ्यावी. दरम्यान मी तुमच्यासाठी जेवण बनवते. तुम्ही जेवल्यानंतर मी तुम्हाला पापीच्या वडिलांचे नाव सांगेन. ब्राह्मणाचा मुलगा म्हणाला, मी तुमच्या घरी जेवण कसे करू शकतो? तुम्ही एक अपवित्र स्त्री आहात. तुमच्या हातचे अन्न माझ्यासाठी निषिद्ध आहे. मी न कळत तुमच्या घरचे पाणी प्यायलो आणि मला त्याचा पश्चातापही आहे. गुलाबोबाई शांतपणे म्हणाल्या, ठीक आहे पंडितजी, मी शिजवलेले अन्न तुम्हाला खाण्याची गरज नाही. मी तुम्हाला पीठ, तूप, साखर आणि तांदूळ देईन. तुम्ही ते स्वतः शिजवून खाऊ शकता. ब्राह्मणाच्या मुलाने मान हलवली आणि म्हणाला, नाही, मी तुमच्या घरातून काहीही घेऊ शकत नाही. गुलाबोबाई हसल्या आणि म्हणाल्या, पंडितजी, जर तुम्ही माझ्या घरातून अन्न घेतले तर मी तुम्हाला दक्षिणा म्हणून 5 सोन्याची नाणी देईन. सोन्याच्या नाण्यांचा उल्लेख ऐकून ब्राह्मणाच्या मुलाला लोभ आला. त्याने विचार केला, मला माहित नाही की मला या पापीच्या वडिलांचे नाव कुठे मिळेल, पण त्याला भीती वाटली की हे सोन्याचे नाणी त्याच्या हातातून निसटतील. इथे कोण पाहत आहे? मी स्वतः ते खाईन. मी ते शिजवेन. मग तिच्याकडून जेवण स्वीकारण्यात काय हरकत आहे?
असा विचार करून ब्राह्मणाच्या मुलाने गुलोबाबाईकडून जेवण न डगमगता स्वीकारले. आतापर्यंत ब्राह्मण मुलगा कधीही वेशीच्या घरातील पीठ ही अशुद्धतेचे कारण देऊन स्वीकारत नव्हता. आता 5 सोन्याच्या नाण्यांनी आमिष दाखवून त्याने वेशीकडून जेवण घेतले आणि ते स्वतः शिजवू लागला. ब्राह्मणाचा मुलगा स्वयंपाक करत असताना गुलाबोबाई पुन्हा त्याच्याकडे आल्या आणि म्हणाल्या, पंडितजी, तुम्ही माझ्या घरून पाणी प्यालास, माझ्या हातून अन्न घेतलेस, मग मी तुझ्यासाठी अन्न शिजवून देईन. ब्राह्मणाचा मुलगा म्हणाला, नाही गुलाबोबाई, मी तुझ्या हातून शिजवलेले अन्न कधीच खाऊ शकत नाही. तू एक अपवित्र स्त्री आहेस. गुलाबोबाई हसल्या आणि म्हणाली, पंडितजी, जर तुम्ही मी बनवलेले अन्न खाल्ले तर मी तुम्हाला आणखी 5 सोन्याची नाणी देईन. ब्राह्मणाचा मुलगा लोभाने भरला. त्याने विचार केला, जर मला आणखी 5 सोन्याची नाणी मिळाली तर माझ्याकडे 10 सोन्याची नाणी असतील. इथे कोण बघत आहे? तो म्हणाला, ठीक आहे, पण तुम्ही आधी आंघोळ करा, मग जेवण बनवा. गुलाबोबाई म्हणाल्या, ठीक आहे पंडितजी, तुमची इच्छा. तिने आंघोळ केले, सुंदर कपडे घातले आणि मग मोठ्या प्रेमाने ब्राह्मणाच्या मुलाला नमस्कार केला. तिने त्याच्यासाठी एक चविष्ट जेवण बनवले. गुलाबोबाईंनी मग जेवणाची थाळी पुजाऱ्यासमोर ठेवली आणि म्हणाली, हे घ्या पंडितजी, हे घ्या तुमचे जेवण. ब्राह्मणाचा मुलगा म्हणाला, पुरे झाले, पुढे जा, मी स्वतःच्या हाताने जेवीन. गुलाबोबाईंनी लगेच म्हणाल्या, पंडितजी, मी हे जेवण तुमच्यासाठी बनवलं आहे, म्हणून कृपया ते माझ्या हाताने खा. पंडितजी संतापले आणि म्हणाले, गुलाबोबाई, तुम्ही मर्यादा ओलांडत आहात. तुम्ही एक अपवित्र बाई आहात. मी तुमच्याकडे बोट दाखवले आहे. गुलाबोबाई म्हणाल्या, पंडितजी, जर तुम्ही खरोखर माझ्या हातून खाल्ले तर मी तुम्हाला आणखी 10 सोन्याची नाणी देईन. कल्पना करा, तुमच्याकडे आता 20 सोन्याची नाणी आहेत. हे ऐकून ब्राह्मणाच्या मुलाचा विवेक डळमळीत झाला. तो पूर्णपणे लोभाने ग्रासला होता. त्याने विचार केला, अन्न तिच्या घरचे आहे, तिने ते स्वतः शिजवलं आहे. मी ते तिच्या हाताने खाल्ले तर काय नुकसान आहे? जर मी ते खाल्ले नाही तर कदाचित मला ते 20 सोन्याचे नाणेही मिळणार नाहीत. इथे कोणी पाहत नाहीये. हे सगळं विचारत ब्राह्मणाचा मुलगा म्हणाला, ठीक आहे, तुम्ही मला स्वतःच्या हाताने जेवू घालू शकता. गुलाबोबाईंनी जेवण वाढले आणि ब्राह्मणाच्या मुलासमोर प्लेट ठेवली. तिने स्वतःच्या हाताने घास चारला आणि पंडितजींनी चावण्यासाठी तोंड उघडताच गुलाबोबाईंनी ब्राह्मणाच्या मुलाच्या गालावर जोरदार थाप मारली. ब्राह्मणाचा मुलगा रागवला. तो म्हणाला, दुष्टबाई, तुझी हिंमत कशी झाली? तू एका ब्राह्मणावर हात उचललास. तुझा हा गुन्हा अक्षम्य आहे. गुलाबोबाई शांतपणे म्हणाल्या, पंडितजी, मला माफ करा, मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी फक्त तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. ब्राह्मणाचा मुलगा म्हणाला, मला समजले नाही, कृपया सविस्तर सांगा. गुलाबोबाई म्हणाल्या, प्रथम तू माझ्या घरातील पाणी न कळत प्यालास, म्हणजे ठीक आहे. मग मी वेश्या आहे हे माहीत असूनही तू मला 5 सोन्याची नाणी देऊ केलीस. लोभामुळे तू माझ्या घरातून जेवण घेतलेस. मग आणखी 5 सोन्याच्या नाण्यांच्या लोभात तू मला तुझ्यासाठी स्वयंपाक करायला सांगितलेस. मग आणखी 10 सोन्याच्या नाण्यांच्या लोभात तू माझ्या हातचे जेवण खाण्यासही तयार झालास. तू हे सर्व फक्त 20 सोन्याच्या नाण्यांच्या लोभामुळे. गुलाबोबाई म्हणाल्या, पंडितजी, समजून घ्या, हा लोभ पापाचा जनक आहे. या लोभानेच तुम्हाला पाप करण्यास प्रवृत्त केले आहे आणि तुम्ही तुमच्या धर्माविरुद्ध जाऊन वेशीच्या हातून अन्न खाण्यासही तयार झालात. हे ऐकून पंडितजींच्या हृदयात वीज चमकली. त्यांचे डोळे उघडले. ते भारावून गेले आणि गुलाबोबाईंच्या पाया पडले आणि म्हणाले, गुलाबोबाई, तू वेश्या नाहीस, खरं तर तू माझी गुरु आहेस. तू मला हे ज्ञान दिले आहेस की काशीमध्ये 12 वर्ष राहिल्यानंतरही मला ते सापडले नाही. गुलाबोबाई हसल्या आणि म्हणाल्या की कधी कधी ज्ञान पुस्तकांमध्ये नाही तर अनुभवांमध्ये मिळते. पंडितजी भावनेने म्हणाले, गुलाबोबाई, मी काशीमध्ये 12 वर्ष वेद, शास्त्रे, उपनिषदे सर्व काही शिकलो, पण इतक्या वर्षानंतरही मला पापाचा जनक कोण आहे समजू शकले नाही. आणि तू मला एका क्षणात समजावून सांगितले की पापाचा जनक लोभ आहे. आता मला समजले आहे की लोभ ही माणसाच्या विवेकाला नष्ट करणारी आग आहे. लोभामुळे माणूस पापी कृत्ये करतो, शास्त्रांच्या विरुद्ध आणि धर्माच्या विरुद्ध असलेली कृत्ये करतो. ब्राह्मणाच्या डोळ्यात अश्रू आले. तो नम्रपणे म्हणाला, आता मी आयुष्यात कधीही लोभी न राहण्याची प्रतिज्ञा करतो, कारण लोभ हा प्रत्येक पापाचे मूळ आहे
आणि सर्व पापांचा जनक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.